अमेरिकन स्विमर मायकेल फेल्प्स यांच्या आयुष्यातला हा एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक्स होणार होतं आणि त्याची तयारी मायकेल फेल्प्स सुद्धा जोरदार करत होते. एवढी की सन 2007 मध्येच त्यांनी पत्रकारांनाही सांगायला सुरुवात केली होती की या 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक्स मध्ये मी मागचे स्विमिंगचे सगळे रेकॉर्ड्स मोडणार आणि 8 गोल्ड मेडल मी त्या एका ऑलिम्पिक्स मध्ये मिळवणार. काही जणांना त्यांचा हा उद्धटपणा वाटला, काही जणांना फाजील आत्मविश्वास वाटला, तर काही जणांना त्यांची मेहनत पाहून वाटत होतं की खरंच हे 8 गोल्ड मेडल जिंकतीलही कदाचित. ऑलिम्पिक्सला अवघे 8 महिने बाकी असतानाच नेमकं मायकेल यांचं मनगट दुखावलं गेलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तब्बल 4 आठवडे म्हणजे किमान 1 महिना या मनगटावर कोणत्याही प्रकारचा भार पडणार नाही, मनगटाला काहीही त्याची मुवमेंट होणार नाही, यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. स्विमरच्या आयुष्यात माहित आहे, एक दिवस सुद्धा पाण्याच्या बाहेर जाणं किंवा पाण्याच्या बाहेर राहणं म्हणजे तब्बल 2 दिवस मागे ढकलल्या गेल्यासारखं आहे. आणि आता इथे तर 4 आठवडे पाण्याच्या बाहेर राहावं लागणार होतं. पण मायकेल फेल्प्स अजिबात खचले नाहीत. त्यांनी लगेच दुसरा उपाय शोधला आणि स्टेशनरी बाईकवर 3-3 तास ते प्रॅक्टिस करू लागले. जेव्हा बीजिंग ऑलिम्पिक्स आलंही आणि स्विमिंगच्या स्पर्धा सुरू झाल्या, तेव्हा खरोखरच मायकेल फेल्प्स यांनी या बीजिंग ऑलिम्पिक्स मध्ये स्विमिंग मधले 8 गोल्ड मेडल्स मिळवले. एकाच ऑलिम्पिक्स मध्ये जास्तीत जास्त गोल्ड मेडल मिळवण्याचा 36 वर्षांपूर्वीचा विक्रम मायकेल फेल्प्स यांनी मोडून काढला आणि ते विजेते झाले. जेव्हा पत्रकार परिषदेदरम्यान एका महिला पत्रकारानं त्यांना प्रश्न केला की हे सगळं यश तुम्ही कसं मिळवलं, तुमची स्ट्रॅटेजी काय होती, तेव्हा त्यांनी एका वाक्यात त्यांची सिंपल स्ट्रॅटेजी सांगितली. त्यांनी सांगितलं की ऑलिम्पिक रेकॉर्ड्स बनवणाऱ्यांचा मी अभ्यास केला, ते किती तास पाण्यामध्ये राहून मेहनत करत होते ते मी बघितलं, त्यांच्यापेक्षा मी जास्त मेहनत केली आणि विजेता झालो. इतकंच नाही तर मायकेल पुढे त्या पत्रकारालाही म्हणाले, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला सुद्धा माझा रेकॉर्ड मोडता येईल. हा असतो खरा आत्मविश्वास. आपण सुद्धा मायकेल फेल्प्स यांच्याकडून प्रेरणा घेऊया आणि आपला आत्मविश्वास खूप चांगल्या पद्धतीने वाढवूया. थँक्यू.